आपल्यासोबत असं होतं ना, शुक्रवारची संध्याकाळ आहे, अख्खा आठवडाभर काम करून जीव पार थकून गेलाय आणि घरी जाऊन स्वयंपाक करायचा विचारसुद्धा सहन होत नाहीये. मग काय, नकळतपणे फोन उचलला जातो, ॲप उघडतं आणि थेट एक महागडी डिश ऑर्डर होते. आणि मग आपण स्वतःला काय समजावतो? अरे यार, दिवसभर इतकं काम केलंय, एवढं तर आपण डिझर्व करतोच. बरोबर ना? स्वतःला दिलेली ही ट्रीट अगदी योग्य वाटते. पण थांबा, जरा एका क्षणासाठी थांबूया. कारण आज आपण याच गोष्टीच्या मुळाशी जाणार आहोत. आपण जे कमावतो त्याची खरी किंमत काय आहे? आपल्याला जो पगार मिळतो ना, तो आकडा, आणि त्यासाठी आपण आपल्या आयुष्याची जी किंमत मोजतो, यात खूप मोठं अंतर आहे. चला, आज हे सगळं गणित एकदा नीट उलगडून पाहूया. आपल्याला काय वाटतं की आपला पगार म्हणजे आपलं व्हॅल्यू. पण खरं सांगू का, आपण ज्या नजरेने आपल्या सॅलरीकडे बघतो ना, तीच नजर चुकीची आहे. हा एक प्रकारचा भ्रम आहे, एक सापळा आहे, ज्यात आपण सगळे अडकलो आहोत. हे वाक्य जरा नीट बघा, धक्कादायक आहे नाही का? पण हे 100% खरं आहे. आपण काय करतो, फक्त आपल्याला किती पैसे मिळतायत, म्हणजे आपलं इन्कम किती आहे तेवढंच बघतो. पण ते पैसे कमावण्यासाठी आपला खर्च किती होतोय याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आता तुम्हीच विचार करा, कोणताही बिझनेसमॅन फक्त कमाईचा हिशोब ठेवेल आणि खर्चाचा नाही, तर त्याचा बिझनेस तर बुडणारच ना. मग आपण आपल्या आयुष्यासोबत एवढा मोठा धोका का पत्करतोय? चला तर मग, तयार व्हा. आता आपण आपल्या पगाराचं एक फॉरेन्सिक ऑडिट करणार आहोत. म्हणजे काय, तर असे छुपे खर्च शोधून काढायचे जे आपली कमाई नकळतपणे पोखरून काढत आहेत. चला एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्याचा पगार आहे तासाला 500 रुपये. वा, ऐकायला किती भारी वाटतंय नाही का? वाटतंय की अरे वा, आपण तर मस्त पैसे कमावतोय. पण हा फक्त वरवरचा आकडा आहे, हे वास्तव नाही. ही तर फक्त आपल्या हिशोबाची सुरुवात आहे, शेवट नाही. हे बघा, हे आहेत आपल्या वेळेवर लागलेले छुपे टॅक्स. इन्कम टॅक्स तर सगळ्यांना दिसतो, तो सरकार घेतं. पण बाकीच्यांचं काय? ऑफिसला जाण्या-येण्याचा खर्च, पेट्रोल, पास, तो आपणच करतो. प्रोफेशनल दिसावं म्हणून चांगले कपडे, ड्राय क्लिनिंग, हा खर्चही आपलाच. वेळ नाही म्हणून बाहेर जेवणं, सतत कॉफी पिणं, हा झाला कन्व्हिनियन्स टॅक्स. आणि सगळ्यात मोठा खर्च, कामाचा स्ट्रेस घालवण्यासाठी शॉपिंग करणं, पार्ट्या करणं, हे सगळं कुठून जातं? आपल्याच पगारातून. आता हा चार्ट बघा. हे जे मोठं वर्तुळ आहे ना, तो समजा आपला पूर्ण पगार आहे. आणि त्याचे हे तुकडे बघा, टॅक्स, प्रवास, बाहेरचं खाणं, स्ट्रेस घालवण्याचा खर्च, या सगळ्या छुप्या खर्चांमध्ये आपला पगार कसा वाटला जातोय हे इथं अगदी स्पष्ट दिसतंय. कागदावरचा आकडा आणि हातात उरलेला पैसा, यात किती फरक आहे हे यातून लगेच कळतं. आणि जेव्हा आपण या सगळ्या खर्चांची बेरीज करतो, तेव्हा जे सत्य समोर येतं ते खरंच धक्कादायक आहे. समजा एखाद्याचा पगार 65,000 आहे, तर हे सगळे खर्च वजा केल्यावर त्याच्या हातात वापरासाठी उरतात फक्त 35,000 रुपये. म्हणजे विचार करा, तब्बल 30,000 रुपये तर फक्त ती नोकरी टिकून ठेवण्यासाठीच खर्च झाला. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. हा जो घोटाळा आहे ना, तो फक्त पैशांचा नाहीये. यापेक्षाही एक मोठी आणि मौल्यवान गोष्ट आहे जी आपण गमावतो, आणि ती म्हणजे आपला वेळ. चला, आता या वेळेचं अदृश्य गणित काय आहे ते बघूया. आपल्याला काय वाटतं? आपण आठवड्यातून फक्त 40 तास काम करतो, कारण कंपनी आपल्याला तेवढ्याच तासांचे पैसे देते. पण खरंच असं आहे का? नाही, अजिबात नाही. खरं तर त्या एका नोकरीसाठी आपण आठवड्यातले 60 किंवा त्यापेक्षाही जास्त तास देत असतो. हा जो अतिरिक्त वेळ आपण देतो ना, त्याला शॅडो वर्क असं म्हणतात. म्हणजे असं काम ज्याचे आपल्याला पैसे मिळत नाहीत, पण ते नोकरीसाठी करावंच लागतं. जसं की सकाळी उठून तयार होणं, ऑफिसला जाण्या-येण्याचा प्रवास, लंच ब्रेक, जो खरं तर आपला असतो पण अनेकदा त्यातही कामच सुरू असतं, आणि घरी आल्यावर कामाचा सगळा थकवा घालवण्यासाठी लागणारा वेळ. या कशाचाच हिशोब आपल्या पगारात नसतो. बरं, मग आता या सगळ्या खर्चांचा आणि वेळेचा हिशोब केल्यावर आपण त्या अंतिम प्रश्नाकडे येतोय. आपल्या कामाचा, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक तासाचा आपल्याला खरा मोबदला मिळतो तरी किती? चला तेच पाहूया. आणि तो खरा मोबदला काढण्याचं हे आहे सूत्र. एकदम सोपं पण खूप महत्वाचं. हातात येणारा खरा पगार म्हणजे सगळे खर्च वजा करून उरलेली रक्कम, त्याला भागायचं नोकरीसाठी दिलेल्या एकूण तासांनी. आणि जो आकडा येईल ना, तोच आहे आपल्या कामाचा, आपल्या घामाचा खरा दाम. आता त्या 500 रुपये प्रति तासवाल्या उदाहरणाकडे परत येऊया. तयार आहात? तो जो 500 रुपयांचा आकर्षक आकडा होता, तो सगळे खर्च आणि अतिरिक्त वेळ वजा केल्यावर किती उरतो माहितीये? फक्त 120 रुपये प्रति तास. हो, फक्त 120 रुपये. आणि हे किती धक्कादायक आहे हे या वाक्यावरून आपल्या लक्षात येईल. याचा अर्थ असा की कदाचित एखादा फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये काम करणारा कॉलेजचा मुलगासुद्धा तासाला आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवत असेल.
खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. पण आता हे सगळं ऐकून निराश होऊ नका. अजिबात नाही. कारण हे गणित समजून घेणं हीच बदलाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. ही माहिती आपल्याला कमजोर करण्यासाठी नाही, तर शहाणं आणि सक्षम बनवण्यासाठी आहे. चला तर मग बघूया की या ज्ञानाचा आपण उपयोग कसा करू शकतो. एक नवीन संकल्पना आहे जीवनतास, म्हणजेच लाईफ आवर्स. म्हणजे काय तर आतापासून कोणत्याही वस्तूची किंमत रुपयांमध्ये नाही, तर आपल्या आयुष्याच्या तासांमध्ये मोजायची. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतीही वस्तू विकत घेण्यासाठी जे पैसे लागतात ते कमावण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्याचे किती तास द्यावे लागले, हा आहे खरा हिशोब. एक उदाहरण बघूया. समजा आपला खरा ताशी मोबदला आहे 120 रुपये आणि आपल्याला 5,000 रुपयांचा एक शर्ट घ्यायचा आहे. तर तो शर्ट घेण्यासाठी किती तास काम करावं लागेल? जवळपास 40 तास, म्हणजे आपला अख्खा एक आठवडा. आता स्वतःच्या मनाला विचारा, तो एक शर्ट खरंच आपल्या आयुष्यातल्या पूर्ण एका आठवड्याइतका महत्त्वाचा आहे का? मग या चक्रातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं? काही सोप्या गोष्टी आहेत. 1. सगळ्यात आधी प्रामाणिकपणे आपला खरा ताशी पगार किती आहे तो काढा. 2. नोकरीवर होणारे अनावश्यक खर्च जसं की रोज बाहेर खाणं किंवा महागडी कॉफी हे कटाक्षाने कमी करा. 3. तुमच्या कंपनीशी बोला, वर्क फ्रॉम होम सारखा पर्याय मिळतोय का बघा. याने प्रवासाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. आणि 4. सर्वात महत्त्वाचं, आपल्या कामाला आणि वेळेला एका बिझनेससारखं ट्रीट करा आणि आपला प्रॉफिट मार्जिन कसा वाढेल यावर लक्ष द्या. आणि हा नफा म्हणजे काय? तर फक्त जास्त पैसे कमावणे नाही, तर तो वेळ आणि तो पैसा जो आपल्याकडे स्वतःसाठी, आपल्या आवडत्या लोकांसाठी आणि खरंखुरं आयुष्य जगण्यासाठी शिल्लक राहतो, तो आहे आपला खरा नफा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपलं खरं स्वातंत्र्य हे आपल्या खऱ्या उत्पन्नात आणि आपल्या खर्चातल्या अंतरात दडलेलं आहे. हे अंतर जेवढं जास्त असेल तेवढं आपले आयुष्य आपल्या हातात असेल, तेवढे आपल्याकडे जास्त पर्याय असतील. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी नवीन नोकरी स्वीकाराल किंवा पगारवाढ मागाल किंवा कोणतीही मोठी खरेदी कराल, तेव्हा एक क्षण थांबा आणि फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा, माझ्या आयुष्याच्या एका तासाची किंमत किती? कारण शेवटी वेळ हीच आपली सगळ्यात मोठी आणि मौल्यवान संपत्ती आहे.